राजा, आमच्या बापाला कावळा केला डायरेक्ट यांनी, तरी आमच्या समाजाला मिळ नाही. मी जर एखाद्याला म्हणलो सांगलीमध्ये तुझा बाप कावळा, तर मला वाटत नाही सुखरूप माघारी जाईल म्हणून. तुमचा एखाद्याचा बाप मेला तर 10व्या दिवशी सांगितलं जातं ते झाडावर बसलेला तुझा बाप. तुमच्याकडे आहे का नाही? आहे का नाही? मुंड्या आली तिथं आमचा बाप. त्यानं जोपर्यंत ती कावळा, जोपर्यंत त्या पिंडाला शिवित नाही तोपर्यंत पुढे काहीच करायचं नाही. कावळा बाप. अरे क्रांतिसिंह नाना पटेल हा बघ ठोकून व्याख्यान करायचे भाषण. अरे तुझा बाप मेला वड्याला येऊन जाळला आणि या कावळ्याला म्हणत हे महाराज या पिंडाला शिव. त्या कावळ्यानं पिंडाला शिवलं, तुमच्या ज्वारी खायला आला तर म्हणते का माझा बाप आला म्हणून? क्रांतिसिंह नाना पाटील. अरे कावळा बाप केला तरी आमच्या समाजाला भोजनाला मिळणे, पण एका कावळ्यानं शिवलं तर नो प्रॉब्लेम हो. 4-5 कावळ्यानं जर एकदाच पिंडाला शिवलं तर काय अर्थ घेऊन? किती आपल्या हातात बेइज्जत आहे आपली. अरे महात्मा फुले संत गाडगे बाबा म्हणले एका जागेवर 10 क्रियाविधी सुरू होता आणि 10 क्रियाविधीला ते काय सगळं द्यावं लागतं. ते टॅवेल, सतरंजी, गादी, गाय, ह्याला पण कुठं सांगितलंच नाही फालतू गादी. ते विषय बी नाही मला. गाडगे बाबा म्हणले काय म्हणजे इथं दिलं की डायरेक्ट वर मिळतो. अरे बापरे वर मिळतो का? म्हणजे ते बसले पाणी मारी. सकाळपासून नदी गोदावरीच्या काठाला बस पाणी मारते पाणी वर जाते वाहते वर जाते वाहते. आता इशारा कोणी गाडगे बाबाला गेला बिरबिर महाराज म्हणजे सकाळून पाणी कशावर मारताय? म्हणजे कसं आहे विदर्भात दुष्काळ पडलाय आणि मराठवाड्याचं पाणी मी तिकडं पाठवलं. काय महाराज म्हणले अहो हे पाणी इथं कसं जाईल? ते इथं असं गंगाच वाच चाललंय ना. अरे राजा इथं दिल्यावर डायरेक्ट वर मिळत असत, इथं पाणी विदर्भात जायचं नाही का? ते राम काहीतरी चलतं बघा टीव्हीवर. राजाची आई काहीतरी मागित होती, आंबा मागितला. आता आंब्याचा सीझन नव्हता, सगळे फळ आले ते म्हणजे आंबा नाही मिळाला, गेली मोडून. मग एका भटजीने सांगितलं सगळ्याला सोन्याचे 2 आंबे द्या भटजीला, म्हणजे तुमच्या आईला आत्म्याला शांती. तर राजा म्हणला ठीक आहे सोन्याचे आंबे तयार झाले, ती आणायला आपला कुठं खपवते मला काय फसवले रोय. मग तो महाराजाकडे गेला. महाराज काय तुमच्या आईने मला एक सांगितलं होतं सांगायचं राहिलं. म्हणजे सांगा ना. म्हणजे तुमची आई म्हणली होती की माझं कंबर दुखते आणि कंबरला डाग द्यायचा रे, आणि ती डाग द्यायच्या अगोदरच आई गेले. मग रे म्हणजे आता वही कंबर दुखत असं मग म्हणजे आता आंबे द्यायचा नाही डाग द्या ना. सळ्या तापिल्यात आंबे ठेवलेत, पहिल्याला बोलिलं आंबे दिले ते म्हणजे थांब म्हणजे काय डाग नाही 2 दिले 10 पळालं ते पळालं सगळे बोलून घेतले. अस्सल माल असलं की थांबायचं. हे धंदे इथं मिळाल्या वर मिळतं. आज 21 शतकात तुम्हाला आम्हाला पैसे असतील. अरे गाडगे बाबा तर तुम्हाला आम्हाला समजून दिलं म्हणून तर मी कॅसेट काढली करणार की संत गाडगे बाबा कळू द्या का महाराष्ट्राला. गाडगे बाबाचं 1956चं कीर्तन त्यांच्या भाषेतलं त्यांच्या आवाजातलं ओरिजिनल कॅसेट विक्रीला महाराष्ट्रात कुठेही मिळून जाईल. गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन झलक सांगतो, मला शॉक देतो थोडा. मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशन सत्यनारायण घातला होता. पोलीस स्टेशन सत्यनारायण आहे का नाही? आता कीर्तनाला कोणाला बोलले? संत गाडगे बाबाला. थकलेले होते. शेवटचं कीर्तन गेले. वांद्रे पोलीस स्टेशन घातलेल्या सत्यनारायणाच्या कीर्तनाला गाडगे बाबा गेले. कीर्तन ऐकायला किती लोक असायचे 1956ला? 25,000 लोक, 25,000 हिंदू सगळे होते. किरायना ट्रकाने भरून आले नव्हते राजा हो. गाडगे बाबाचं कीर्तन सकाळपासून जागा जाऊन बसले लोक. अरे गाडगे बाबाच्या कीर्तनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर असं खाली मांडी घालून बसायचे. आणि सगळे माझे साहेब बॅरिस्टर तुम्ही इकडे बसा इकडे बसा. अरे जिथं डॉक्टर बाबासाहेब, जिथं संत गाडगे बाबाचं कीर्तन आहे तिथं घाण असूच शकत नाही, कारण गाडगे बाबा म्हणजे पावित्र्याचं प्रतीक आहे. खाली मांडी घालून बसते खाली, हे गाडगे बाबा.
त्या गाडगे बाबांनी 1956च्या कीर्तनामध्ये काय सांगितलं की बाबा हो, तुम्ही पोथीमध्ये काय ऐकलात? कशाची पोथी होती? लोक म्हणजे सत्यनारायणाची. काय ऐकलात? एक साधू बाबानी होता आणि हा साधू बाबानी सोन्या नाण्यानी भरलेले नौका घेऊन आला आहे. त्यावेळी त्याची पत्नी कलावती सत्यनारायणाची पूजा घालते आहे आणि पूजा घालत असताना तिला समजलं की तिचा पती सोन्या नाण्यानी भरलेले नौका घेऊन आलेला आहे. त्यावेळेस पूजा झाल्याबरोबर प्रसाद न घेता कलावती नदीकडे धावत पळत गेलेली आहे आणि जाऊन पोचते तो काय, तिच्या नवऱ्याचे नाव सोन्या नाण्यासहित पाण्यामध्ये बुडालेली आहे. ती मोठमोठ्याने आक्रोश करते आहे, मोठमोठ्याने हंबरडा फोडलेला आहे आणि ती त्यामध्ये आकाशवाणी झालेली आहे, हे मुली तू हंबरडा फोडू नकोस, तू आक्रोश करू नकोस. सत्यनारायणाचा प्रसाद न खाल्ल्यामुळे सत्यनारायणाचा प्रकोप झालेला आहे आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याची नाव सोन्या नाण्यासहित नवऱ्यासहित पाण्यामध्ये बुडालेली आहे. तू पुन्हा एकदा सत्यनारायणाची पूजा घाल, मनोभावे पोथी आहे, मनोभावे दर्शन घे, मनोभावे प्रसाद खा, ₹100 त्याच्या बोडक्यावर घाल आणि मग बघ काय चमत्कार होतो ते. त्यानुसार तिने पुन्हा सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे, मनोभावे पोथी ऐकलेली आहे, मनोभावे दर्शन घेतलेलं आहे, मनोभावे प्रसाद खाल्लेला आहे, ₹100 दिलेला आहे आणि धावत प्रेम पाहते तो काय, तिच्या नवऱ्याची नाव सोन्या नाण्यासहित पाण्याच्या वर आलेली आहे. अशा प्रकारे सत्यनारायणाच्या कृपेने चमत्कार झालेला आहे. बोला सत्यनारायण महाराज की जय. 25,000 लोकांना संत गाडगे बाबांनी प्रश्न विचारला, खरं वाटतं का? मेरा डायलॉग नाही, गाडगे बाबा का. खरं वाटतं का? आणि गाडगे बाबांनी 25,000 लोकांना ठणकावून सांगितलं की ₹100 दिला जर कलावतीच्या नवऱ्याची नाव वर येत असेल तर मी 1.25 लाख देतो. 1.25 लाख नाही, 1.25 कोटी देतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये समुद्रामध्ये जहाज उडाले, भटजीला म्हणा तुला काय समुद्र किनाऱ्यावर सत्यनारायण घालायचे ते घाल आणि एक जहाज वर आणून दाखव. त्या सत्यनारायणाचा प्रसाद खायला दर्शन घ्यायला मी तयार आहे. 56 ला अजूनही सांगितलं लोक हादरल्यात सत्यनारायण. 56 ला गाडगे बाबांना हिंदूच्या तोंडावर ठणकावून सांगितलं की सत्यनारायण ढोंग आहे, तुम्हाला बहुजनाला लुबाडण्यासाठी छबेली रोजगार हमी योजना आहे, त्या सत्यनारायणाच्या नादी लागू नका. 56 ला सांगितलं. 2003 आलं तरी सत्यनारायण सुरूच आहे. तुमचा दोष नाही बाबा हो, गाडगे बाबा तुम्हाला समजून दिला नाही. तुमचा आमचा बोऱ्या न समजून घेतल्यामुळे वाजलेला आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की अशा जे काही काही गोष्टी असतील त्या गोष्टीकडे आपण थोडं जरा गांभीर्याने पाहायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, मंथन करायला पाहिजे. आपण शिकलेले आहोत, सुशिक्षित आहोत आणि ज्या गोष्टी आपल्याला पटतात त्यानुसारच त्या स्वीकारायला पाहिजे. आणि अतिशय गंभीर मुद्द्याला हलवा तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर काय केलं? नाशिक जिल्ह्यातली घटना आहे. पूर्वाश्रमीचे 43 महार स्वतःला हिंदू म्हणणारे त्यांनी पांडव प्रतापाच्या पोतीची मिरवणूक काढली. तर हिंदूने हिंदूच्या पोतीची मिरवणूक काढायची नाही तर काय मुसलमानाच्या कुराणाची काढायची का? प्रचंड मारहाण झाले. पोथीला का हात लावला, विटाळा झाला. प्रचंड मारहाण झाल्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यातल्या त्या गावकऱ्यांनी ठरवलं या धर्मामध्ये जर धर्मग्रंथाला हात लावला आणि आम्हाला मारलं जात असेल तर आम्ही हा धर्म सोडणार आणि इस्लाम धर्म स्वीकारणार. बाबासाहेबांपर्यंत बातमी गेली. बाबासाहेब धावत गेले. त्या गावाकडे थांबा, थोडं थांबा, या गोष्टीचा आपण सोक्ष मोक्ष लावू, विचार करू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवलेच्या परिसरात घोषणा केली की मी हिंदू म्हणून धर्माला जन्मलो पण हिंदू म्हणून मारणार नाही. ही घोषणा केली आणि त्यानुसार 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. 20व्या शतकात या ब्राह्मणी धर्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हवाला दिला. 21व्या शतकात या महाराष्ट्रातले मराठे पुन्हा एकदा या ब्राह्मणी धर्माला दुसरा हवाला देत आहोत आणि आम्ही एक नवीन धर्म स्थापन करीत आहोत. त्या धर्माचं नाव आहे शिवधर्म. काही लोक नवीन आहेत. या मराठ्याला अशी काय त्रास झाला की मराठी का धर्माची भाषा करतात असं कदाचित तुमच्या डोक्यामध्ये निर्माण होईल.
एक 2-4